dear friends, we'll learn about the chapter Plant Structure and Function. What helps us to easily identify the plants around us? आपल्या अवतीभोवती असणाऱ्या अनेक वनस्पती आहेत. त्या वनस्पतींना आपण कशा प्रकारे ओळखतो? तर त्यांचे विविध प्रकारचे अवयव. Which are the various parts of the plants? असे कोणते अवयव आहेत की ज्याच्याने आपण त्यांना ओळखू शकतो? मग आपल्याला सांगता येईल की त्यांचे रूट्स आहेत, स्टेम्स आहेत, लीव्ज आहेत, फ्लॉवर्स आहेत, फ्रुट्स आहेत. या सगळ्या प्रकारच्या पार्ट्स वरून आपण त्यांना ओळखू शकतो. द रूट्स, स्टेम, लीव्स, फ्लॉवर, fruits, etc. The different plants are the different. We can identify the plants with the help of these different characteristics. आपण या फुलांचा रूट्स म्हणजे मूळ, स्टेम म्हणजे खोड, लीव्ज म्हणजे पानं, यांचा आपण काय करू शकतो? त्यांची आपल्याला या ठिकाणी ओळख करता येऊ शकते. कोणतीही वनस्पती आपण लांबून पण ओळखू शकतो. त्यांच्या फ्रुट्स असतील तर त्यांच्या स्वादावरून आपण ओळखू शकतो. फ्लावर्स असतील तर त्यांच्या आपण रंगांवरून ओळखू शकतो, वासांवरून ओळखू शकतो. पानं असतील तर आपण त्यांच्या आकारांवरून ओळखू शकतो. स्टेम्स असतात त्यांच्या त्या जाडीवरून आणि त्यांच्या थिकनेस आणि तो जो उंची असेल त्याच्यावरून सुद्धा ओळखतो. आणि रूट्स आहेत, रूट्स सुद्धा आपल्याला ओळखता येऊ शकतात. आज आपण इथे रूट्सचाच अभ्यास करणार आहोत. कधीतरी तुम्ही कुंड्यांमध्ये रोपं लावतात, तुमच्या खिडकीमध्ये असतील, किंवा गावी तुम्ही शेतांमध्ये एखाद्या बीची रुजवात करतात. ते रुजवात म्हणजे काय? त्याच्यात आपण मातीमध्ये टाकतो, त्याला पुरून देतो थोड्याशा अंतरावर, आणि मग पाणी वगैरे टाकून त्याला, किंवा नैसर्गिकरित्या सुद्धा काही बिया या रुजत असतात. आणि त्या रुजल्यानंतर त्याचे दोन भाग आपल्याला खास करून दिसून येतात. एक जे असतं रॅडिकल, दुसरं असतं प्ल्युम्युल. प्ल्युम्युल हे नेहमी सूर्याच्या दिशेने वाढत असतं. रॅडिकल हे नेहमी गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने हे वाढायला सुरुवात करतं. अर्थात काय, गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? तर जमिनीकडे त्याची वाढ ही होताना दिसून येते. द रॅडिकल्स, तर त्यांनी इथे दिले, द पार्ट्स दॅट ग्रोज फ्रॉम इनसाइड द सीड्स टुवर्ड्स द सॉइल इज कॉल्ड द रॅडिकल. परत एकदा सांगतो, द पार्ट दॅट ग्रोज फ्रॉम इनसाइड द सीड टुवर्ड्स द सॉइल इज कॉल्ड द रॅडिकल. म्हणजे असा एक भाग की जो भाग जमिनीच्या दिशेने वाढतो त्याला रॅडिकल असं म्हणतात. ज्याला आपल्याला म्हणता येईल की हा भाग जो आहे, हा भाग खास करून गुरुत्व दिशेने आणि पाणी शोषण्यासाठी, कारण गुरुत्वाकर्षणाच्या जरी असला विचार असला तरी ते रूट्स हे नेहमी जमिनीकडे. कधी असं पाहिलंय का तुम्ही रूट्स हे वरती उलट उगवतात आणि झाड हे खालच्या दिशेने जमिनीत जातं? तसं नाही. ही क्रिया ही जसं बी जरी उलट सुलट ठेवलं गेलं असेल तरी ते त्या पद्धतीने वागतं. कारण काय, त्याचं ते लक्षण आहे. तर ते आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं. आणि प्ल्युम्युल, द पार्ट्स दॅट ग्रोज अबोव द सॉइल इज कॉल्ड प्ल्युम्युल. ज्याला आपण मराठीमध्ये असं मनुक म्हणजे काय, थोडंसं अंकुर सारखा भाग तो त्याला म्हटला जात असतो. आणि त्यालाच आपण बीजांकुरण असं सुद्धा म्हणतो मराठीमध्ये, की एखाद्या बीचं सुरुवात असेल ती त्या पद्धतीने आपल्याला करता येऊ शकते. ह्या आकृतीमध्ये आपल्याला ते दिसून येतं. द रूट्स दॅट फॉर्म्स फ्रॉम द रॅडिकल ग्रोज इन टू द ग्राउंड. द रूट इज थिक नियर द ग्राउंड अँड ग्रॅज्युअली टॅपर टू द पॉइंटेड एंड. This part of the plant grows
बिलो द सॉइल फॉर द सपोर्ट इज कॉल्ड द रूट्स. लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं काम रूट्सचं सपोर्ट देणं आणि दुसरं जमिनीतील खनिज शोषण्याचं काम ते करत असतात, ज्यातून संपूर्ण वनस्पतीला, पानाला, फुलांना, फळांना त्याच्यातून मिनरल्स हे पोचवले जाऊ शकतात. मिनरल्स जर पोचवले नाही तर ती वनस्पती जगू शकत नाही. शिवाय ती जमिनीत उभी राहण्यासाठी तिला रूट्सची म्हणजे अर्थात सपोर्टची अत्यंत आवश्यकता असते. म्हणून रूट्सचं जास्त महत्व आहे. रूट्सच्या अंतररचनेचा आपण थोडासा आता अभ्यास करूया. तर याच्यामध्ये आतमध्ये नेमक्या कोणत्या प्रोसेस असतात त्या बघूया. त्याची बघा समोर जे चित्र दिलेलं आहे, या चित्रामध्ये रूट कॅप आहे, रूट टिप आहे, रूट हेअर्स आहेत, प्रायमरी रूट आहे, सेकंडरी रूट आहे. तर खडकातून किंवा मातीतून जाताना रूट्सना जो मार्ग शोधायचं काम जे असेल किंवा ते मार्ग कडक, कठीण आणि त्या मऊ जागा असेल तरी त्याच्यातून ते रस्ता काढण्याचा प्रयत्न करतं. ते रूट कॅप ही ते त्या कामात मदतीला असते. तिथे पण काही सेल्स ज्या असतात त्या स्ट्रॉंगली वर्क करत असतात. त्यानंतर रूट टिप आहे, त्याच्यापर्यंत त्या आणल्या जातात, जे पाणी शोषलं गेल्यानंतर, क्षार शोषले गेल्यानंतर. त्यानंतर रूट हेअर्स, जे अवतीभोवती असणाऱ्या सूक्ष्म स्वरूपातलं जे पाणी असेल ते सुद्धा आतमध्ये घेण्याचा हे प्रयत्न करत असतं. त्यानंतर प्रायमरी रूट म्हणजे थोडंसं हेअर्स जे असतील ते हळूहळू वाढायला सुरुवात होते आणि त्यांच्यामध्ये वाढ झाल्यानंतर ते मोठे होऊ लागतात आणि ते सेकंडरी रूट्समध्ये ते रूपांतरित होत असतात. द रूट्स बियर द हेअर्स लाईक प्रोसेस नियर द रूट टिप. दीज आर द रूट हेअर्स. ते केसांसारखे दिसत असलं म्हणून त्यांना रूट हेअर्स असं म्हटलं जात असतं. द रूट टिप इज डेलिकेट. दिस इज द रिजन of the growth of the root. The tip is covered by the cap-like structure called the root cap. एक टोपीसारखा एक भाग तिथे असतो म्हणून त्याला रूट कॅप असं म्हणतात. द रूट कॅप प्रोटेक्ट द रूट टिप फ्रॉम द इंजुरीज. आता इंजुरीज म्हणजे काय, तर कधी कधी खडकांच्या जागांमध्ये किंवा ते रूट्स वाढू शकत नाही तर त्याच्यावर ते इंजुरी होऊ नये. इंजुरी म्हणजे काय, जखम, ती होऊ नये म्हणून त्याला मानलं जात असतं. या चित्रामध्ये आपल्याला मी रूट्स आणि त्याचे टाईप्स याविषयी तुम्हाला लक्षात आणून दिलं. 2 प्रकार असतात, टॅप रूट आणि फायबरस रूट. ज्याला मराठीमध्ये सोटमूळ असं म्हणतात आणि इंग्रजीमध्ये दुसरं जे आहे ते फायबरस रूट्स असं म्हणतात. त्याला तंतुमुळे असं म्हणतात. तुम्ही द्विदल बीजी वनस्पती म्हणजे डायकॉटिलेडोनस नावाच्या म्हणजे प्रकाराच्या बियांमध्ये डायकॉटिलेडोनस आणि मोनोकॉटिलिडॉन्स या दोन्ही प्रकारच्या बियांमध्ये आपल्याला यांचा फरक आपल्याला दिसून येतो. आता हे मी थोडक्यात सांगून देतो की द्विदल म्हणजे काय. ज्या बियांचे 2 भाग होतात, उदाहरणार्थ तुम्ही जर हरभऱ्याचं बी हे काढलं कवर तर आतमध्ये तुम्हाला 2 डाळीसारखे 2 भाग ते निघतात म्हणून त्याला द्विदल बोलतात. आणि ज्वारी बाजरी जे असेल तर त्यांचं आपण हे काढलं तरी ते एकच बी त्याच्यामध्ये आढळून येतं म्हणून त्याला मोनोकॉटिलिडॉनस असं म्हणतात. लक्षात घ्या कधीही. आता हे लक्षात ठेवायचं, हे दोन्ही उदाहरणं आपण एखाद्या ज्या बियांचे 2 भाग होतात त्याला डायकॉटिलिडॉनस असं म्हणतात, त्याला मराठीमध्ये द्विदल बीजी असं म्हणतात आणि मोनोमध्ये एकदल बीजी असं म्हणतात. त्याचं मस्टर्ड हे उदाहरण आहे, मस्टर्ड, आणि रॅडिश कॅरट हे उदाहरण त्याचं आपल्याला म्हणता येईल. तर आता मी एका चित्राच्या सहाय्याने तुम्हाला हे समजावून सांगतो की आपल्याला हे जे रूट्स आहेत त्यांचे टाईप्स कशा पद्धतीने आपल्याला समजून घेता येईल. तर बघा, चित्रामध्ये तुम्हाला कॅरट दिसतंय, जे आपल्याला म्हणता येईल की ज्याचं रूट्स या बाजूला असतं आणि त्याला छोटंसं त्याला हेअर्स आहेत बारीक बारीक अंगावर आणि ते आजूबाजूचं काम करत असतात. तर हे रूट्स जे आहे ते काम करताना जमिनीचा इथून वनस्पती उगवण्याचा हा भाग असतो. म्हणजे अशा पद्धतीने त्याची रोपण हे असते आणि हळूहळू हे जे टिप्स आहेत हे टिप
या बाजूला ते अन्न शोधण्याचं कामही करत असतं आणि अशा पद्धतीने ते रूट्स हे वर्क करतं. दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे आपल्याला फायबरस रूट्सचा प्रकार म्हणजे कांद्याचा. त्या कांद्याच्या कधीही त्या मुळांमध्ये जर तुम्ही विचार केला तर बघा असे बारीकसे तंतू तुम्हाला दिसणार आणि हेच जमिनीच्या खाली असतात अशा पद्धतीने. आणि मग आपण काय करतो, हा जो कांदा खातो खऱ्या अर्थाने तो असतो स्टेम आणि हे असतं पान. हे रूट, स्टेम आणि त्याचे लीव्ज. तर या पद्धतीने हे रचना असते आणि ती रचना आपल्याला याच्यातून समजून घेता येते. आता बघा काही रूट्स आपण खाऊ शकतो कारण त्यांचा बाकीचा पदार्थ आपल्याला उपयोगी नसेल, पण मात्र तो आपल्याला खाता येऊ शकतो. हे या व्हिडिओतून आपल्याला दिसून येऊ शकतं. आणखी त्याचे काही प्रकार आहेत, त्या प्रकाराविषयी बोलूया. या प्रकारांमध्ये ॲडव्हेंटिटियस रूट, ज्याला आपण साहसी मुळं असं म्हणत असतो. साहसी मुळांमध्ये साहसी म्हणजे साहस करतात. ते काय करतात तर ते आपल्याला फक्त सपोर्ट देण्याचंच काम करत नाही किंवा फक्त त्याचं वॉटर आणि मिनरल्स शोषण्याचं ॲब्सॉर्प्शन करण्याचं काम करत नाही. तर दॅट इज द अँकरिंग अँड द सपोर्टिंग. प्लांट्स लाईक maize, sugarcane, sorghum have the two types of the roots. Some roots are the underground, whereas some grows from the stem just above the soil. जे आपण मेजचं उदाहरण आपण पाहू शकतो. ऊस, ज्याला आपण तुम्ही ऊसाची लागवड जर पाहिली असेल किंवा ऊस खाताना बघा त्याचे रूट्स हे जमिनीच्याही वर आहेत. मी आकृतीत दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने ते दिसतात. तर यांचं फक्त मुख्य काम जे आहे ते केवळ मिनरल्स शोधणं नाहीये. Absorption of the water and the minerals. Besides it, it's also the function of the anchoring. अँकरिंग म्हणजे काय, जहाजाचं नांगर कसं टाकलं जातं तशा प्रकारचं ते काय करतं, एखादा स्टेम कडक असेल तर त्याला सपोर्ट देऊन ते जमिनीवर उभं करतं. सपोर्टिंग करणं हे सुद्धा त्याचं मुख्य काम आहे. आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे मॉडिफाईड रूट्स. मॉडिफाईडचा अर्थ काय, मॉडिफाईड म्हणजे यात खूपच अत्याधुनिक असतात असं नाही, तर यांना रूट्स व्यतिरिक्त इतर काम करावं लागतं. त्यांना मॉडिफाईड केलेलं असतं किंवा ते नॅचरली ते काय करतात, मॉडिफाईड टू परफॉर्म दिस ॲडिशनल फंक्शन. सम परफॉर्म्स अदर्स रूट्स मीन्स द एरियल रूट त्याला म्हणतात. मॉडिफाईड रूट्स आर द एरियल रूट. एरियल म्हणजे काय, हवेमध्ये त्यांची वाढ होताना दिसते. तुम्ही कधी कधी वेलींच्या रूट्स हे हवेमध्ये, म्हणजे ती वेल जशी जशी वाढेल तसं त्याच्यात ते रूट्स पण हवेत तरंगत असतात. तुम्ही वडाच्या झाडाच्या पारंब्या पाहिल्या असतील, ते सुद्धा एक त्याचं उदाहरण आहे. दॅट इज द मॉडिफाईड रूट आहे. म्हणजे ते हवेमध्ये राहून सुद्धा ते काम करत असतात. त्याचं ब्रिथिंग ऑफ द रूट्स ते सुद्धा काही म्हणजे समुद्राच्या आतमध्ये ज्या रूट्स असतात त्यांचं सुद्धा ते काम चालत असतं. हे बघा, मेजचा स्टॉक दिलेला आहे म्हणजे खोड दिलेलं आहे. मेज जे असेल म्हणजे मका ज्याला म्हणतो त्याचं ह्या चित्रामध्ये आपल्याला हे दिसून येतं की कशा पद्धतीचे त्याचे रूट्स हे वाढलेले दिसतात. त्यानंतर तुम्ही एक छोटासा प्रयोग करू शकतात की रूट्स आपल्याला कशा पद्धतीने त्यांचं वर्क चालतं हे आपण पाहू शकतो. एका बरणीमध्ये तुम्ही जर एक वनस्पती घेतली किंवा तुम्ही एखादा छोटीशी बरणी घ्या, त्याच्यामध्ये पाणी टाका आणि एक स्वच्छ धुवून एखादी वनस्पती जी आहे ती जमिनीत असताना तिला काय करायचं, थोडं काढून घ्या आणि तिला स्वच्छ धुवून माती काढून आणि तुम्ही त्या पाण्यात टाका. पाण्यात टाकल्यानंतर तुम्हाला काही दिवसांनी लक्षात येईल किंवा एका दिवसभरामध्ये तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यातल्या पाण्याची लेवल ही कमी झालेली आपल्याला दिसून येते. तर अशा रीतीने रूट्स हे त्या वनस्पतीला पाणी पोचवण्याचं काम हे करत असतात. हे आपल्याला या चित्रातून दिसून येतं. धन्यवाद.